गंगाधर टिळक यांच्या जन्मापासून तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे टिळक युग संपेपर्यंत जे महत्त्वाचे इव्हेंट्स आहे, महत्त्वाचे प्रसंग आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे? ऑल ऑफ यू आर कम्फर्टेबल? ओके, सो आय विल स्टार्ट. काय झालं होतं, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. त्यांचे जन्म नाव काय होते? केशव गंगाधर टिळक. आणि वडिलांचे नाव? आईचे नाव? मग पुढे ते 10 वर्षाचे असताना त्यांच्या आई पार्वतीबाई टिळक यांचं निधन झालं व ते 15 वर्षाचे असताना त्यांचा विवाह झाला सत्यभामाबाई यांच्या सोबत. पुढल्याच वर्षी ते 16 वर्षाचे असताना त्यांचे वडील गंगाधर टिळक यांचा पण मृत्यू झाला. टिळक एकटेच होते, त्यांना कोणी भाऊ बंधू नव्हते. तर 1877 साली त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून BA मॅथमॅटिक्सची डिग्री प्राप्त केली. मग 1879 साली त्यांनी LLB कंप्लीट केलं. कोणत्या कॉलेजमधून केलं त्यांनी LLB? लंडनवरून केलं का? कोणत्या कॉलेजमधून केलं त्यांनी? तर त्यांनी इंडियामधूनच केलं, ते बाहेर गेले नव्हते. तर मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी एज्युकेशन आपलं कंप्लीट केलं. एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर ते रिटर्न पुण्यात आले आणि पुण्यात एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षकाची जॉब करू लागले. पण ही जॉब करत असताना काय झालं, तिथलं जे मॅनेजमेंट होतं त्या मॅनेजमेंटशी टिळकांचे वाद झाले. त्यांनी त्या जॉबवरून रिझाईन केलं आणि त्यांनी ठरवलं की आता इथून पुढे आपण काय करू, तर आपण जर्नलिस्ट पत्रकार बनू असं त्यांनी ठरवलं. पण याआधी काय झालं होतं, पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांना एक खूप चांगले मित्र भेटले. कोण होते त्यांचे सगळ्यात चांगले मित्र? आगरकर. तर शिक्षण घेत असताना टिळक आणि आगरकर दोघेही यंग होते, डायनॅमिक होते, मोटिवेटेड होते, पॅट्रिओटिक होते. दोघांनी अशी शपथ घेतली की आपलं जे जीवन आहे, आपलं जे आयुष्य आहे ते आपण कशासाठी कामी लावू? कशासाठी लावू? देशासाठी. आपण आपलं आयुष्य देशासाठी खर्च करू, समाजासाठी आपण आपलं आयुष्य खर्च करू, अशी दोघांनी सोबत मिळून शपथ घेतली. पुढे काय झालं, 1880 साली त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू केली. कोणी सुरू केली? लोकमान्य टिळकांसोबत कोण कोण होते? तर या चौघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली 1880 साली. मग याच्या पुढच्या वर्षी काय झालं, टिळकांनी 2 न्यूजपेपर सुरू केले. कोणते होते त्यांचे 2 न्यूजपेपर? मराठा कोणत्या लँग्वेज मध्ये होता? आणि त्याचे एडिटर कोण होते? लोकमान्य टिळक स्वतः एडिटर होते मराठीचे. आणि दुसरा पेपर कोणता, तर केसरी. केसरी कोणत्या लँग्वेज मध्ये होता? मराठी. त्याचे एडिटर कोण होते? आगरकर होते. मग आताच आपण बघितलं की यांनी कोणती स्कूल सुरू केली? न्यू इंग्लिश स्कूल. मग आता ही जी न्यू इंग्लिश स्कूल होती याला लोकांकडून खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोकांनी आपल्या मुलांना मोठ्या प्रमाणात त्या शाळेत पाठवले. म्हणजे यांनी काय झाले, लोकमान्य टिळक मोटिवेटेड झाले आणि त्यांनी एक सोसायटी सुरू केली. कोणती सोसायटी सुरू केली त्यांनी? डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू केली 1884 साली. पुढच्याच वर्षी या सोसायटीने कोणते कॉलेज सुरू केलं? फर्ग्युसन कॉलेज. आणि याच कॉलेजमध्ये गोपाळ गणेश आगरकर गणित हा विषय शिकवायचे. ठीक आहे, इतकं समजलं सगळ्यांना? मग काय झालं, हे सगळं करत असताना लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. तर मतभेद कोणत्या मुद्द्यावरून झाले असेल त्यांच्या? राजकीय आणि सामाजिक. तर दोघांचे एम काय होता? देशासाठी लढणे, स्वराज्य मिळवणे. पण हे स्वराज्य कोणत्या मार्गाने मिळवायचे हे ते दोघं ठरवू शकले नाही. आधी सामाजिक सुधारणा हाती घ्यायच्या की आधी राजकीय सुधारणा हाती घ्यायच्या, या मुद्द्यावरून दोघांमध्ये जबरदस्त वाद झाला. तर गोपाळ गणेश आगरकर म्हणत की आपण आधी काय करू, आधी आपण सामाजिक सुधारणा, सोशल वर्क आधी करू. ते म्हणायचे की समाजात अनेक चालीरीती, अनेक परंपरा आहेत ज्या कशा, ज्या अन्यायकारक आहेत. आणि या चालीरीती परंपरामुळे काय होतं, समाजात अशांतता निर्माण होत आहे. म्हणजे आपण आधी काय केलं पाहिजे, आधी जे आपलं घर आहे ते आपण सुधरवलं पाहिजे. आधी आपण काय आणलं पाहिजे, आधी आपण सुराज्य म्हणजे चांगले राज्य आणले पाहिजे. आणि जसे सुराज्य येईल त्याच्या मागे मागे काय येईल, तर स्वराज्य येईल, असं कोण म्हणत? आगरकर असं म्हणत. पण याविरुद्ध कोण होते? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ते म्हणत की जर असं आपण समाजातील चालीरीती, परंपरा याच्यावर आपण टीका करायला लागलो, टिप्पणी करायला लागलो, तर जे समाजातील लोक आहेत ते काय करतील, आपला राग करतील, आपण अलोकप्रिय होऊ. आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जेव्हा आपल्याला लोकांची गरज पडेल तेव्हा आपल्यासोबत कोणीच उभं राहणार नाही. म्हणून आधी आपण काय करू, आपला जो देश आहे, आपलं जे घर आहे ते आधी आपण आपल्या ताब्यात घेऊ. म्हणजेच आधी काय करू, आपण आधी स्वराज्य आणू. आणि एक वेळ आपलं घर आपल्या ताब्यात आलं की आपण कोणत्याही सुधारणा करू शकतो. म्हणजे टिळकांचं म्हणणं काय होतं, आधी काय, आधी स्वराज्य मग सुराज्य. तिकडे आगरकर म्हणत आधी सुराज्य मग स्वराज्य.
या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. आता हा वाद कंटिन्यू सुरू असताना काय झालं, 1887 साली कोणती केस झाली, रखमाबाई राऊत प्रकरण. तर काय झालं होतं, या ज्या रखमाबाई राऊत होत्या यांनी डिवोर्ससाठी अप्लाय केलं होतं आणि त्या काळात डिवोर्ससाठी अप्लाय करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. मग आगरकरांनी या डिमांडला सपोर्ट केलं आणि टिळकांनी विरोध केला. टिळक म्हणाले की ही वेळ कशाची नाहीये की भारतीयांविरुद्ध लढण्याची ही वेळ नाहीये. आपला दुश्मन कोण असायला हवा, ब्रिटिशच एकच आपला दुश्मन असायला हवा असं टिळक म्हणाले. मग या रखमाबाई राऊत केसवरून टिळक व आगरकर यांचा वाद खूपच जास्त पेटला. वाद इतका वाढला की आगरकरांनी रिझाईन केलं. कशातून, केसरीमधून. केसरीच्या एडिटर पदावरून त्यांनी रिझाईन केलं आणि कोणता पेपर सुरू केला, सुधारक. आता त्यांनी हे जे नाव दिलं सुधारक, हे काय होते, एक प्रकारे त्यांनी टीका केली होती. कोणावर, लोकमान्य टिळकांवर. समजत आहे तुम्हाला, लोकमान्य टिळकांवर त्यांनी टीका केली. आणि हा जो न्यूजपेपर होता सुधारक, याचा जो पहिला अंक निघाला त्याच्या पहिल्या पेजवर त्यांनी एक आर्टिकल लिहिले, लेख लिहिला. त्याला काय टायटल दिलं त्यांनी, तर त्याला त्यांनी टायटल दिलं की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. आणि हा जो टायटल होता हा पण काय होता, एक प्रकारे क्रिटिसिझम होतं. कुणाचं, टिळकांचं क्रिटिसिझम होतं. मग हा वाद असा कंटिन्यू सुरू होता. अशातच काय झालं, 1891 साली बंगालमध्ये एक फुलमणी नावाचं प्रकरण झालं आणि या प्रकरणाच्या बेसिसवर 1891 साली ब्रिटिशांनी कोणता कायदा आणला, ब्रिटिशांनी, एज ऑफ कन्सेंट बिल, संमती वय विधेयक, हे ब्रिटिशांनी रिलीज केलं. सपोर्ट कोणी केला असेल, गोपाळ गणेश आगरकर यांनी सपोर्ट केला. पण लोकमान्य टिळक म्हणत की ब्रिटिश हे सगळं कशासाठी करतायत, त्यांना भारतीयांची काही इतकी हे नाही आहे, आपुलकी नाही आहे भारतीयांशी, तर हे ते कशासाठी करतायत, तर भारतीयांना भारतीयांविरुद्ध उभं करून त्यांना लढवण्यासाठी ब्रिटिश हे सगळं करतायत. अँड दिस इज नॉट द राईट टाइम टू फाईट अगेन्स्ट इच अदर, असं कोण म्हणाले, लोकमान्य टिळक असं म्हणाले. कोणतं वर्ष होते, 1891. मग 92, 93, 94 गेलं आणि 95 साली काय झालं, हा जो टिळक आगरकर वाद होता हा वाद अचानकपणे थांबून गेला. अचानक, सडनली, ॲब्रप्टली हा वाद संपला. तर काय सोल्युशन निघालं असेल या वादाचं, कसा संपला असेल हा वाद, तर काय झालं होतं, 1895 साली गोपाळ गणेश आगरकर यांची डेथ झाली ॲट द यंग एज ऑफ 39. वयाच्या 39व्या वर्षी यंग एजमध्ये गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे हा वाद संपल्याचं सोल्युशन काही निघालं नाही. ठीक आहे, समजलं इतकं सगळ्यांना. मग आता गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत वाद सुरू असताना जे डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू केली होती टिळकांनी, त्यांचे इतर मेंबर होते, त्यांच्याशी पण टिळकांचे वाद होण्यास सुरुवात झाली. वाद खूप जास्त वाढले आणि 1890 साली त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून रिझाईन केलं आणि कोणती संघटना जॉईन केली, इंडियन नॅशनल काँग्रेस. किती वर्ष आधी बनली होती काँग्रेस, म्हणजे 5-6 वर्ष आधी काँग्रेस बनली होती. तर टिळकांनी ठरवलं की आपलं जे पुढचं आयुष्य आहे ते आपण कशासाठी खर्ची करू, तर देशासाठी, देशकार्यात आपण आपलं आयुष्य खर्च करू. 1890 साली त्यांनी काँग्रेस जॉईन केली. तर ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस जॉईन केली त्यावेळेस काँग्रेसचे मुख्य लीडर कोणते, डॉमिनेटिंग लीडर्स कोण होते, कोण होते, तर गोपाळकृष्ण गोखले हे होते, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बदरुद्दीन तय्यबजी यासारखे लीडर होते. आणि सगळेचे सगळे लीडर काय होते, हे मॉडरेट विचारधारेचे लोक होते, मॉडरेट आयडिओलॉजीचे लोक होते, म्हणजेच मवाळ विचारधारेचे लोक होते. तर यांचा विश्वास काय होता की हे जे ब्रिटिश आहे हे आपल्याला वाटते तितके खराब लोक नाही आहे, यांच्यात पण थोडी ह्युमॅनिटी आहे. जर आपण आपल्या भारतीयांच्या मागण्या प्रॉपर वेनी, कायदेशीर वेनी त्यांच्यासमोर पुट करू तर ते आपल्या मागण्या एक्सेप्ट करतील, असं कोणाचं म्हणणं होतं, मॉडरेट्स यांचं म्हणणं असं होतं. तर त्यांचा विश्वास कशावर होता, तर प्ले, प्री आणि पिटिशन, म्हणजे मागण्या करणे, विनंत्या करणे किंवा अर्ज करणे, असं त्यांचा 3 पॉईंट प्रोग्राम होता. म्हणजे पीसफुली मागण्या करायचं असं मॉडरेटचं म्हणणं होतं. समजत आहे सगळ्यांना. पण याविरुद्ध लोकमान्य टिळक होते. ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस जॉईन केली त्यावेळेस त्यांच्या या मवाळ विचारधारेवर, मॉडरेट कार्यप्रणालीवर बिलकुलही विश्वास नव्हता. ते म्हणत की असं मागण्या करून, विनंत्या करून, अर्ज करून मॉडरेट काय करताय, तर स्वतःचा व देशाचा वेळ वाया घालवतात. असं मागण्या केल्याने, विनंत्या केल्याने, अर्ज केल्याने ब्रिटिश काय आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही, आपल्याला त्यासाठी लढावं लागेल आणि लढून त्या पूर्ण करून घ्याव्या लागतील, असं कोण म्हणत, लोकमान्य टिळक असं म्हणत. आता टिळकांनी काँग्रेस जॉईन केली. एक ग्रुप आहे मॉडरेट्सचा. मॉडरेट्सचे कॅप्टन कोण आहे,
गोपाळकृष्ण गोखले मॉडरेटचे कॅप्टन होते, सगळ्यात डॉमिनेटिंग तेच होते. मग इकडे एक साईडनी मॉडरेट्स आहे, त्यांचे कॅप्टन आहे गोपाळकृष्ण गोखले. दुसऱ्या साईडने टिळकांनी काँग्रेस जॉईन केली आहे. त्यांना मॉडरेटची विचारधारा कार्यप्रणाली पटत नाही. तर मला सांगा, त्यावेळेस काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळक असे एकमेव व्यक्ती असेल का ज्यांना मॉडरेटची आयडिओलॉजी कार्यप्रणाली पटत नाही? असे एकमेव व्यक्ती असू शकतात का? ते ऑब्व्हियसली पॉसिबल नाही आहे. तर असे इतरही लोक होते. मग काय झालं, हळूहळू जसा वेळ जात गेला, लोकमान्य टिळकांचा इन्फ्लुएन्स, त्यांचा डॉमिनन्स काँग्रेसमध्ये वाढत गेला, तसं त्यांच्यासारखी विचारसरणी असणारे लोक लोकमान्य टिळकांच्या अवतीभोवती गोळा व्हायला लागले. आणि हळूहळू यांचा एक दुसरा ग्रुप तयार झाला, त्याला आपण काय म्हणतो? जहाल, म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट. काय म्हणतो आपण त्यांना? एक्स्ट्रीमिस्ट. त्यातले मुख्य मुख्य लीडर कोण होते? अरविंद घोष आणि वीरू चिदंबरम पिल्ले हे डॉमिनेटिंग इन्फ्लुएन्सिंग लीडर होते. मग आता एका बाजूला मॉडरेट्स आहे, मॉडरेटचे कॅप्टन कोण आहे? गोपाळकृष्ण गोखले. आणि दुसऱ्या बाजूला एक दुसरा ग्रुप तयार झाला काँग्रेसमध्ये, तो ग्रुप कोणता आहे? एक्स्ट्रीमिस्ट. आणि एक्स्ट्रीमिस्टचे कॅप्टन कोण आहे? लोकमान्य टिळक. तर आपण आता बघतोय की एका संघटनेमध्ये दोन ग्रुप तयार झाले आहेत, दोन वेगवेगळ्या लीडरच्या अंडर. तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जिथे पण दोन ग्रुप तयार होतात तर दोन ग्रुपमध्ये काय होते? वाद, कॉम्पिटिशन होते. तर मग आपण आता समोर बघू की मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कशासाठी झाली. तर आता आपण बघतोय की दोन ग्रुप तयार झाले आहेत, दोघांची विचारधारा कार्यप्रणाली कशी आहे? अपोजिट आहे, वेगवेगळी आहे. पण दोघांची अल्टिमेट एम काय आहे? एकच एम आहे, काय तर स्वातंत्र्य मिळवणे, ब्रिटिशांविरुद्ध लढणे. ठीक आहे, समजत आहे सगळ्यांना? मग आता यातले मेन लीडर कोण होते? स्वतः लोकमान्य टिळक होते. त्यानंतर होते लाला लजपत राय, यांना काय म्हणून ओळखले जाते? पंजाब केसरी. यांचे दोन न्यूजपेपर होते, कोणते कोणते? पंजाबी आणि यंग इंडिया. त्यांनी एक बुक पण लिहिलं होतं, कोणतं बुक लिहिलं होतं? अनहॅपी इंडिया. तर या बुकमध्ये लाला लजपतराय म्हणतात की भारत हा अनहॅपी आहे, भारत हा दुःखी आहे. कोणामुळे दुःखी आहे? ब्रिटिशांमुळे. तर लाला लजपतराय म्हणतात की भारत हा फक्त ब्रिटिशांमुळे अनहॅपी नाही आहे, तर भारत हा खऱ्या प्रमाणात कोणामुळे अनहॅपी आहे? तर हे जे मॉडरेट्स आहे, मवाळ आहे, यांची जी कार्यप्रणाली, यांची जी विचारधारा आहे, यामुळे भारत अनहॅपी आहे. ज्या पद्धतीने ते भारतीयांच्या मागण्या ब्रिटिशांपुढे ठेवताय त्यामुळे भारत हा अनहॅपी आहे, असं कोण म्हणाले? ठीक आहे, समजत आहे ना? असं लाला लजपतराय म्हणाले. त्यानंतर कोण होते? बिपिनचंद्र पाल. हे आधी टीचर होते, हे बंगालचे होते आणि त्या काळात बंगालमधून खूप सारे लीडर समोर आले होते. पण बिपिनचंद्र पाल यांच्या आधी जितके पण लीडर आले ते काय होते? ते सगळे मवाळ, मॉडरेट विचारधारेचे लोक होते, मॉडरेट आयडिओलॉजीचे लोक होते. बिपिनचंद्र पाल हे बंगालमधले पहिले कोणते लीडर होते? एक्स्ट्रीमिस्ट, जहाल विचारधारेचे लीडर होते. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? त्यांनी एक पुस्तक लिहिलं, कोणतं पुस्तक लिहिलं? द सोल ऑफ इंडिया. तर यात बिपिनचंद्र पाल म्हणतात की जो कोणताही देश असतो, त्या देश कशामुळे तयार होतो? तर हा देश फक्त पर्वत, नदी, लोक, तिथले सरोवर, डोंगर यांनी देश तयार होत नसतो. तर प्रत्येक देशाची एक स्पिरिट असते, एक सोल असते, एक आत्मा असते. आणि भारतीयांची स्पिरिट कशी आहे? झोपलेली आहे की जागृत आहे? भारतीयांची स्पिरिट झोपलेली आहे, म्हणून भारत काय आहे? ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये. जर भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य हवे असेल तर काय केलं पाहिजे आधी? तर ही भारतीयांची जी स्पिरिट आहे, जो सोल आहे, जो त्यांचा आत्मा आहे, तो आपण आधी जागृत केला पाहिजे, असं कोण म्हणत? बिपिनचंद्र पाल. मग त्यानंतर कोण होते? अरविंद घोष. हे लंडनमध्ये गेले होते. लंडनमध्ये जाऊन त्यांनी ICSची एक्झाम क्लिअर केली होती, म्हणजेच त्या काळात UPSC क्लिअर केली होती, पण त्यांनी जॉईन केलं नाही. त्यांनी एक न्यूजपेपर सुरू केला. कोणता होता त्यांचा न्यूजपेपर? वंदे मातरम. यात ते लेख लिहत. कोणाविरुद्ध लेख लिहत? ते पेपरमध्ये कोणाविरुद्ध आर्टिकल्स लिहत, लेख लिहत? समजत आहे की फास्ट होत आहे? समजत आहे ना? कोणाविरुद्ध लेख लिहत ते? तर ते काय करत? इंटरेस्टिंगली ब्रिटिशांविरुद्ध कमी लेख लिहत आणि हे जे मॉडरेट्स, मवाळ होते, यांच्यावर जास्त लेख लिहत, यांच्या विरोधात जास्त लेख लिहत. त्यांनी खूप फेमस आर्टिकल लिहिले, जसं काय न्यू लँड्स फॉर दी ओल्ड. ते आर्टिकलमध्ये न्यू लँड कोण असेल? जहाल, एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे न्यू लँड, आणि ओल्ड लँड मवाळ, जे आधीचे ते ओल्ड लँड. त्यांनी दुसरा आर्टिकल लिहिला, विच वे द सॅल्वेशन. हे त्यांनी बंगालीमध्ये लिहिलं होतं की मुक्ती कोण पथे, म्हणजे मुक्ती कोणत्या मार्गाने मिळणार, असं त्यांनी लिहिलं. त्यांनी कन्सेप्ट ऑफ भारत माता पॉप्युलर केलं. ते काय म्हणायचे की भारत ही आपली काय आहे? माता आहे. तर सगळ्यात आधी असं कोण म्हटलं होतं की भारत आपली माता आहे? हां,
तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी सगळ्यात आधी त्यांच्या पुस्तकात म्हटलं की भारत काय आपली माता आहे, आणि अरविंद घोष यांनी तो कन्सेप्ट पॉप्युलराइज केला. ते म्हणायचे की भारत आपली माता आहे आणि मातेला काय पाहिजे, तर माँ मांगे बलिदान, माँ बलिदान चाहती है. तर मातेसाठी बलिदान कोण करणार, कोण करणार मातेसाठी बलिदान, तर जे यंग आहे, जे युथ आहे ते मातेसाठी बलिदान करणार आणि मातेला काय करणार, स्वातंत्र्य मिळवून देणार. समजत आहे सगळ्यांना, असं कोण म्हणत, अरविंद घोष. तर मग आता आपण पाहिलं की जे मुख्य एक्स्ट्रीमिस्ट लीडर आहे ते कोण कोण आहे, आणि आपण मॉडरेट्स पण बघितले की मुख्य मॉडरेट्स कोण कोण आहे. आपण मॉडरेट्सची विचारधारा पण बघितली की प्रे, प्ली आणि पिटिशन, मागण्या, विनंती व अर्ज. आता आपण एक्स्ट्रीमिस्ट यांची विचारधारा, आयडियोलॉजी, वे ऑफ वर्किंग बघू. तर त्यांचा 3 गोष्टीवर जोर होता. कोणते कोणते, पहिले काय, लोकसंग्रह, सेकंड आणि थर्ड लोकजागृती. आता लोकसंग्रह म्हणजे काय, तर पूर्ण भारतभर फिरायचं, वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या लोकांना भेटायचं, हे काय होतं लोकसंग्रह. दुसरं होतं लोकसंघटन. आता आपण लोकांना भेटतोय तर लोकांना भेटून काय करायचं, काय करायचं लोकांना भेटून, तर असं नाश्ता वगैरे करून वापस यायचं का, नाही. तर लोकांना भेटायचं, त्यांच्या प्रॉब्लेम्स काय त्या जाणून घ्यायच्या आणि त्या प्रॉब्लेम विरुद्ध लढण्यासाठी कोणाला तयार करायचं, तर लोकांनाच तयार करायचं. आपण फक्त लिडरशिप प्रोव्हाइड करायची. हे होतं लोकसंघटन. त्यानंतर होतं लोकजागृती. लोकजागृती म्हणजे लोकांना सांगणे की ब्रिटिश आपल्यावर कशा प्रकारे अन्याय अत्याचार करतायत. मग आता तुम्ही मला सांगा की लोकजागृती करायची, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स होते, काय काय रिसोर्सेस अवेलेबल होते. न्यूजपेपर होता, आणखी त्याच्या व्यतिरिक्त कल्चरल प्रोग्राम्स होते, आणखी सार्वजनिक सभा होता, आणखी काय होतं, लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे साधनं. तर काय होतं, एक न्यूजपेपर होते, लाला लजपत रायांचे 2 न्यूजपेपर होते, टिळकांचे 2 होते, अरविंद घोषांचा एक न्यूजपेपर होता, यात ते आर्टिकल्स लिहत. आणि एक काय होतं लोकसंग्रह, म्हणजे स्वतः जाऊन लोकांना सांगणे की काय होत आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळकांनी एक इनोव्हेटिव्ह वे शोधून काढला. कोणता होता तो इनोव्हेटिव्ह वे लोकांपर्यंत माहिती, सार्वजनिक गणेश उत्सव. तर 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव पुण्यामध्ये सुरू केला आणि तिकडे बंगालमध्ये अरविंद घोष यांनी दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तसेच 1895 साली टिळकांनी सार्वजनिक शिवाजी जन्मोत्सव पण सुरू केला. मग आता काय होत होतं, हे सगळे त्यांनी कशासाठी सुरू केले होते, तर काय होते, धर्म लोकांना एकत्र आणतो आणि लोक जेव्हा एकत्र एका मंचावर येतील तेव्हा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होईल, आयडियाज शेअर होईल, नवीन नवीन आयडियाज समोर येतील, असं टिळकांचं म्हणणं होतं. मग आता तुम्ही मला सांगा की गणपती उत्सव आणि जे दुर्गा उत्सव आहे त्यात कोणत्या एज ब्रॅकेटचे लोक जास्त येतील, नाही दुर्गा उत्सव आणि गणपती उत्सव, तर जे 45-50 प्लस आहे, आणि स्पेशली कोण येतील, तर ज्या फिमेल्स आहे, फिमेल्स जास्त प्रमाणात येतील दुर्गा उत्सव आणि गणपती उत्सव. आणि जे शिवाजी उत्सव होतं त्यात कोणत्या एज ब्रॅकेटचे लोक जास्त येतील, तर जे तरुण मुलं आहे, यंग मुलं आहे ते जास्त प्रमाणात येतील. म्हणजेच आपण काय करतोय, जे सगळ्या एज ब्रॅकेटचे लोक आहेत त्यांना आपण कॅटर करतोय, असं टिळकांचं म्हणणं होतं. मग आता लोक एकत्र येतील, चर्चा करतील, नवीन नवीन आयडिया शेअर करतील. तर ब्रिटिश हे सगळं पाहत नाही आहे का, ब्रिटिश पाहत आहे. मग लोक जर एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध काही करणार असेल तर ब्रिटिश थांबवणार की नाही थांबवणार, थांबवणार. ब्रिटिशांना थांबवायचं आहे, पण ब्रिटिश थांबू शकतात का लोकांना एकत्र येण्यापासून, का नाही थांबू शकत, त्यांच्याकडे पोलीस होती. तर काय झालं होतं, 1857 मध्ये उठाव झाला. त्यानंतर काय आलं, राणीचा जाहीरनामा. त्याची राणी होती क्वीन ऑफ ब्रिटन, तिने क्लिअरली डिक्लेअर केलं होतं की भारतीयांच्या ज्या धार्मिक बाबती आहेत त्याच्यात आपण इंटरफेअर करणार नाही, काही पण होऊन जाईल, असं राणीचं म्हणणं होतं. तर टिळकांनी काय केलं होतं, हा जो लॉ होता याचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला होता. मग आपण बघतो की 1895 साली त्यांनी शिवाजी उत्सव सुरू केला. कशासाठी, तर यातून काहीतरी ब्रिटिशांविरुद्ध रिझल्ट यावा म्हणून. मग टिळकांना रिझल्ट भेटला का याचा कार्यक्रमांचा काही रिझल्ट आला का, काही आउटकम निघालं का, याचं निघालं का, समजत आहे ना तुम्हाला, किती वर्षात भेटलं त्यांना आउटकम, तर त्यांना काय झालं, 2च वर्षात आउटकम भेटले, एक 96 आणि एक 97. तर जसं 2020 मध्ये भारतात कोण आलं, कोरोना आला, तसंच 1897 साली कोण आलं होतं, प्लेग आला होता. प्लेग पुण्यामध्ये खूपच जास्त पसरला. पुण्याचा प्लेग कमिशनर होता वॉल्टर चान्स रॅन. त्याच्या हाताबाहेर सिच्युएशन चालली गेली होती, लोक पटापट मरत होते.
त्यांनी काय केलं, सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी सैन्य बोलावलं. ठीक आहे, सैन्य बोलावलं. पण सैन्याचं काय असते, एक वे ऑफ वर्किंग असते, ते पोलीसपेक्षा वेगळं असते. ते खूप हार्शली रॅडिकली लोकांना ट्रीट करतात. मग आता सैन्याकडून लोकांची मदत कमी, अन्याय अत्याचार जास्त व्हायला लागले. तर 1897चा जो शिवाजी जयंतीचा कार्यक्रम होता, त्यात भाषण देताना चाफेकर बंधूंचे सगळ्यात मोठे लोक कोण होते, दामोदर हरी चाफेकर. ते भाषण देताना म्हणाले की ही जे पुण्यातले लोक आहेत यांचा जन्म कशासाठी झालाय, तर अन्याय व अत्याचार सहन करण्यासाठी त्यांचा जन्म झाला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद यांच्यामध्ये राहिलेली नाही. आता हे कोणाचं पुणे राहिलं नाही, शिवाजी महाराजांचं पुणे राहिलेलं नाही, असं दामोदर हरी चाफेकर म्हणाले सभेमध्ये. मग आता या सभेमध्ये कोण उपस्थित होते, टिळक उपस्थित होते, मुख्य अतिथी तेच होते. पुण्यात कार्यक्रम होता. मग सगळ्यात शेवटी टिळक आले भाषण देण्यासाठी. भाषण देता देता इनडायरेक्टली ते म्हणाले की तुम्ही असं म्हणता की पुण्यातल्या लोकांमध्ये ताकद नाही आहे, आवाज ते उठवू शकत नाही, हे शिवाजी महाराजांचं पुणे राहिलं नाही असं तुम्ही म्हणताय. तर तुमची अशी स्वतःची काय अचिव्हमेंट आहे, तुम्ही असं काय अचीव्ह केलं की तुम्ही लोकांना अशा पद्धतीने बोलताय, असे कोण म्हणाले, टिळक. कुणाला म्हणाले, चाफेकरांना उद्देशून म्हणाले. समजत आहे तुम्हाला, चाफेकरांना उद्देशून म्हणाले. मग आता हे काय ठरलं, एक प्रकारे चाफेकरांना चॅलेंजच होतं. चाफेकर बंधूंनी चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि काय झालं, शिवाजी जन्मोत्सवाच्या 10व्याच दिवशी एक्झॅक्टली 10 दिवसानंतर कोणाची हत्या झाली, जो प्ले कमिशनर होता वॉल्टर चार्ल्स रँड, याची हत्या झाली. दामोदर चाफेकरांनी त्याची हत्या केली. सोबत काय झालं, चुकीने त्याचा एक साथीदार होता रँडचा, आयरेस नावाचा, तो पण चुकीने मारला गेला बाळकृष्ण चाफेकर यांच्या हाताने. त्यालाच काय म्हणतात, रँड अरेस्ट ॲसॅसिनेशन केस. तर ही जी हत्याकांड होतं हे भारतातलं पहिलं पॉलिटिकल मर्डर होतं. मग आता ब्रिटिशांनी काय केलं, आधी चाफेकरांच्या घरी जाऊन चाफेकरांना पकडण्याच्या ऐवजी ते टिळकांच्या घरी सगळ्यात आधी टिळकांना पकडलं, चाफेकरांना मग पाहू असं त्यांनी ठरवलं. मग आता लोकमान्य टिळकांवर केस झाली, पुण्यात केस झाली. त्यांचे वकील कोण होते, टिळकांचे निषाद आवर हे वकील होते. मग निषाद आवर वकील होते, टिळकांवर केस झाली, टिळक केस हारले आणि त्यांना किती महिन्याचा तुरुंगवास झाला, 18 महिन्याचा त्यांना तुरुंगवास झाला. आणि तिकडे चाफेकर बंधूंना पकडण्यात आलं होतं, त्यांना फाशी झाली होती. मग टिळक तुरुंगात गेले, 18 महिन्याची शिक्षा होती. पण काय झालं, तुरुंगात त्यांची तब्येत बिघडायला लागली. तर ब्रिटिशांनी काय केलं, 18 महिने कंप्लीट होण्याच्या आधीच टिळकांना रिलीज करून टाकलं आणि ते पुण्यात वापस आले. हे काय होते, भारतातलं पहिलं असं इन्सिडेंट होतं की कोणता जो पॉलिटिकल लीडर आहे त्यांना ब्रिटिशांनी असं या प्रकारे अटक केलं आहे. तर इथपासून टिळक फेमस झाले, टिळक तुरुंगातून रिलीज झाले, पुण्यात आले. पुण्यातील लोकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं आणि इथपासून पुढे त्यांना काय म्हणून ओळखलं जाऊ लागलं, लोकमान्य. आणि या आधीचे जे लीडर्स होते त्यांना काय म्हणत, राजमान्य. तर लोकमान्य आणि राजमान्यामध्ये काय फरक आहे, तर लोकमान्य म्हणजे जे लोकांना मान्य आहे, जे लोकांच्या पद्धतीने वागतात, आणि राजमान्य म्हणजे जे राज्य म्हणजेच काय ब्रिटिश राज्याला मान्य, जे ब्रिटिशांच्या पद्धतीने वागतात. तर आधीचे लीडर काय होते, ते शिकले सवरले होते, एज्युकेटेड होते, ते ब्रिटिशांप्रमाणे वागत, त्यांच्यासारखे कपडे वापरत, त्यांच्यासारखे बोलत, त्यांच्यासोबत उठत बसत, ब्रिटिशांसोबत त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट होते. पण टिळकांचं असं नव्हतं. टिळक काय होते, ट्रेडिशनल होते, लोकांसोबत राहील, लोकांच्या पद्धतीने वागत, म्हणजेच का ते लोकांना मान्य होते, म्हणून त्यांना काय म्हटलं जाईल, लोकमान्य. समजत आहे तुम्हाला. मात्र टिळक पुण्यात आले, तुरुंगात राहून आले होते, पहिलेच व्यक्ती होते जे असं पॉलिटिकल वर्कसाठी तुरुंगात गेले होते. ते पुण्यात आले आणि पुण्यात येऊन त्यांनी केसरीमध्ये आर्टिकल लिहिलं आणि त्या आर्टिकलला काय टायटल दिलं असेल त्यांनी, पुनश्च हरिओम असं त्यांनी टायटल दिलं. पुनश्च हरिओम म्हणजे रिस्टार्ट, जिथून कार्य सुटलं तिथूनच आपण पुन्हा सुरू केलं. मात्र टिळक पहिल्यांदा तुरुंगात जाऊन आले होते. तुरुंगात गेल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला होता. ते म्हणत की आपण काय केलं पाहिजे, आपण पॉलिटिक्स ऑफ सॅक्रिफाईस केलं पाहिजे, त्यागाचं राजकारण केलं पाहिजे. त्याग कशाचा, तर आपल्या करिअरचा, आपल्या परिवाराचा, आपल्या आरामाचा आपण त्याग केला पाहिजे, देशासाठी सॅक्रिफाईस केलं पाहिजे. मग आता ही जी टिळकांची शिकवण आहे की आपण त्याग केला पाहिजे, तुरुंगात गेलं पाहिजे, हे कंटिन्यू कोणी सुरू ठेवलं, मग महात्मा गांधी. तर गांधी युगात तुरुंग वगैरे भरूनच राहायचे आणि गांधीजीसारखा त्याग तर कुणी केलाच नाही. मग यानंतर चाफेकर नंतर टिळकांना शिष्य म्हणून कोण लागले, वीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर. तर चाफेकर आणि सावरकर यांचे कोच कोण होते, टिळकच होते यांचे कोच, त्यांनीच त्यांना सगळं शिकवलं. तर आपण वीर सावरकरांबद्दल मागच्याच डिटेलमध्ये बघितलं आहे. मग आता हा जो काळ आहे 1897, 98, 99 ते 1905, या काळात भारतात एक नवीन व्हाईसरॉय आला होता 1899 साली. कोण होता तो नवीन व्हाईसरॉय, कोण होता, कर्झन, लॉर्ड
कर्जन. 1899 साली कर्जन भारतात व्हॉइसरॉय म्हणून आला. तर भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून येण्याआधी सुद्धा तो एक वेळ भारतात आला होता. आधी तो भारतभर फिरला. भारतात त्याने पुस्तक लिहिलं आणि भारतात फिरत असताना त्याला असं जाणवलं भारताची परिस्थिती पाहून की आपला जो जन्म आहे, कर्जनचा जो जन्म आहे, तो कशासाठी झालाय, तर तो भारतावर रूल करायसाठीच झालाय असं कर्जनला वाटलं. तर त्यांनी काय केलं, आपल्या कॉन्टॅक्ट थ्रू भारतामध्ये पोस्टिंग घेऊन घेतली ॲज अ व्हॉइसरॉय. आणि हा खूप ॲम्बिशियस होता. हा प्लॅन करून आला होता की आपण भारतात यायचं व्हॉइसरॉय म्हणून, इथे काहीतरी आउटस्टँडिंग एकदम अलग कामगिरी करायची, परत ब्रिटनमध्ये जायचं आणि ब्रिटनमध्ये जाऊन काय बनायचं, कोणती होती ब्रिटनमधली हायेस्ट पोस्ट, तर ब्रिटनमध्ये जायचं आणि काय बनायचं, तर तिचा प्रधानमंत्री बनायचं, असा कर्जनचा प्लॅन होता. तर तो ज्यावेळेस भारतात आला तर तो 12 संकल्प 12 मिशन्स घेऊन भारतात आला होता. तो म्हणायचा की जर हे 12 संकल्प मी इम्प्लिमेंट केले, 12 मिशन जर मी इम्प्लिमेंट केले तर 10 वर्षानंतरचा भारत असा असेल, 15 वर्षानंतरचा भारत असा असेल, 25 वर्षानंतर भारत इतकी प्रगती करून घेईल, 50 वर्षानंतर भारत तर इंग्लंडच्याही सामोर चालला जाईल असं कर्जन म्हणत त्या 12 संकल्पाच्या बेसिसवर. पण तो 1905 साली वापस गेला. तर त्याचे किती संकल्प पूर्ण झाले असेल, 12 पैकी किती संकल्प पूर्ण झाले असेल वापस जायच्या वेळेस, तर त्याचा एकही संकल्प पूर्ण झाला नव्हता. लोकमान्य टिळकांनी यावर आर्टिकल लिहिलं केसरीमध्ये की 12 संकल्पांचे किती वाजले, 12 संकल्पांचे 12 वाजले. मग आता तुम्ही बघा कर्जन काय व्हॉइसरॉय आहे, भारतातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती कर्जनच आहे त्या काळात. 12 संकल्प आणले आहेत त्यांनी, पण त्या सगळ्यात पॉवरफुल व्यक्तीचे 12 संकल्प पूर्ण होत नाही आहे, असं कसं होऊ शकते. जो सगळ्यात व्यक्ती आहे, पॉवरफुल व्यक्ती आहे, त्याचं तर जे म्हटलं ते पूर्ण व्हायला पाहिजे. मग असं कसं होऊ शकतं की त्याचे संकल्प पूर्ण नाही होत आहे, 6 वर्ष तो भारतात राहिला. समजत आहे तुम्हाला कसं होऊ शकतं असं. हां, तर काय होत होतं, हा कर्जन काही पण करायला जाईल तर त्या काळात भारताची राजधानी काय होती, कलकत्ता होती. कर्जन काही पण करायला जाईल तर हे बंगालमध्ये सगळे लोक एकत्र येईल कर्जनचा विरोध करत. लोक म्हणत की कर्जन हा अगव आहे, ॲरोगंट आहे. आणि मग हळूहळू कर्जनला समजलं की जर भारतामध्ये काही करायचं असेल तर आधी काय केलं पाहिजे, हे जे बंगाली लोक आहे यांची एकता, यांची स्ट्रेंथ आपण तोडली पाहिजे. तर या बंगाली लोकांची एकता तोडण्यासाठी त्यांनी काय डिक्लेअर केलं, पार्टिशन ऑफ बेंगॉल. कोणत्यासाठी, 1905. तर त्यांनी काय केलं, बंगालला असं व्हर्टिकली कट केलं, वेस्ट बेंगॉल आणि ईस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलमध्ये कोणती मेजॉरिटी होती, हिंदू मेजॉरिटी, आणि ईस्ट बेंगॉलमध्ये मुस्लिम मेजॉरिटी. ठीक आहे, इतकं समजलं सगळ्यांना. आर यू गेटिंग गुड, समजत आहे ना. तर अशा 2 भागात त्यांनी डिवाइड केलं भारताला, सॉरी बंगालला. मग आता लोकांनी सपोर्ट केला काय पार्टिशनला, नाही. लोक विरोधात होती की असं पार्टिशन वगैरे भारतात चालणार नाही, जे काही करायचं इंग्लंडमध्ये करा. मग या पार्टिशन विरुद्ध चळवळ सुरू झाली. कोणती चळवळ सुरू झाली, वंगभंग चळवळ, अँटी पार्टिशन मुवमेंट, बंगालच्या पार्टिशन विरुद्ध. आणि या वंगभंग चळवळीचे, अँटी पार्टिशन मुवमेंटचे लीडर कोण होते, कोणी लीड केलं त्याला, रवींद्रनाथ टागोरांनी लीड केलं. तर मला सांगा टागोर काय आहे, पोएट आहे, ऑथर आहे, रायटर आहे, फिलॉसॉफर आहे. त्यांचं काम आहे का असं मुवमेंट वगैरे लीड करणं, नाही आहे. तरी ते समोर आले, त्यांनी लीड केलं. आणि त्यांनी कोणतं गाणं लिहिलं, अमार सोनार बांगला, जे आज काय आहे बांगलादेशचं राष्ट्र. आणि याच काळात एक आणखी दुसरं फेमस सॉन्ग लिहिलं गेलं, कोणतं होतं ते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान. कोणी लिहिलं, मोहम्मद इक्बाल यांनी हे गाणं लिहिलं. मग आता आपण बघतोय की कर्जन आला, कर्जनने बंगालचं पार्टिशन केलं, बंगालच्या पार्टिशन विरुद्ध अँटी पार्टिशन मुवमेंट उभी झाली. टागोर त्या पार्टिशन मुवमेंटला लीड करत आहे. पण टागोरचं काम काय आहे, मुवमेंटला लीड करणं काम आहे का, नाही आहे. ते फिलॉसॉफर आहे, ऑथर, पोएट. मुवमेंटला लीड करणं त्यांचं काम नाही आहे. मुवमेंटला लीड करणं कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे मुवमेंटला लीड करणं, चळवळीला लीड करणं कोणाचं काम आहे, पॉलिटिकल लीडर्सचं. आणि पॉलिटिकल लीडर्स कुठे होते, काँग्रेसमध्ये होते. मग आपण बघतोय की या सगळ्या पिक्चरमध्ये तर काँग्रेस कुठेच नाही दिसत आहे. मग काँग्रेस करत काय होती यावेळेस, है ना. हा महत्त्वाचा प्रश्न की जर टागोर मुवमेंटला लीड करत आहे तर लीडर काय करत आहे. मग हा जो काळ होता 1905चा, यावेळेस काँग्रेस कोणाच्या कंट्रोलमध्ये होती, मॉडरेट्स, मवाळ विचारधारेच्या कंट्रोलमध्ये होती. आणि त्यांचा कशात विश्वास होता, तर विनंत्या करणे, मागण्या करणे, अर्ज करणे यात विश्वास होता. तर ते कंटिन्युअसली सुरू होतं. ते ब्रिटिशांपुढे अर्ज करत की बंगालचं पार्टिशन बरोबर नाही आहे, ते कॅन्सल करा. पण जे एक्स्ट्रीमिस्ट होते, कोणाच्या कॅप्टनशिपमध्ये होते एक्स्ट्रीमिस्ट,
टिळकांच्या कॅप्टनशिपमध्ये होते. एक्स्ट्रीमिस्टचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे का मागण्या विनंत्या अर्जामध्ये? नाही आहे. तर एक्स्ट्रीमिस्ट म्हणून की हे सगळं करून काय वेस्ट ऑफ टाइम आहे, आपण हे सगळं बंद केलं पाहिजे. तर एक्स्ट्रीमिस्टने काय केलं, आपला एक स्वतःचा 4 पॉईंट प्रोग्राम चतुसूत्री रिलीज केली. कोणी कोणी? लाल बाल पाल म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट यांनी. काय होती चतुसूत्री? पहिले काय होतं? स्वदेशी. स्वदेशी म्हणजे ज्या वस्तू ज्या गोष्टी भारतात बनवल्या आहेत, कोणी भारतीयांनी बनवल्या आहेत, फक्त त्याच गोष्टीचा वापर करायचा. दुसरं होतं बहिष्कार, बॉयकॉट. कशाचा बॉयकॉट? परदेशी मालाचा, परदेशी वस्तूचा. ब्रिटिशातून जे काही इम्पोर्ट करतो त्या सगळ्यांचा बहिष्कार. काय होतं? आपण ब्रिटिशांकडून सामान घेत होतो, पैसे त्यांना देत होतो आणि तेच पैसे ते आपल्या विरुद्ध वापरत होते. आणि थर्ड पॉईंट काय आहे? नॅशनल एज्युकेशन. तर त्या काळातली जी महाविद्यालय होती ही कोणाच्या कंट्रोलमध्ये होती? ब्रिटिशांच्या. कारण ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, तर महाविद्यालय ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये होती. आणि ब्रिटिश काय करत? त्यांच्या पद्धतीने त्यांना जे सुटेबल होतं त्या पद्धतीचं शिक्षण ते देत. मग आता हे जे एक्स्ट्रीमिस्ट आहे यांना असं वाटलं की जे भारतीय तरुण आहे त्यांना भारतीय पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी काय केले? त्यांनी नॅशनल कॉलेजेस सुरू केले, राष्ट्रीय विद्यालय. तर कलकत्ता येथे राष्ट्रीय कॉलेज सुरू केलं, नॅशनल कॉलेज अरविंद घोष यांनी. आणि लाहोर येथे नॅशनल कॉलेज कोणी सुरू केलं? लाहोर येथे कोण होते? तर लाला लजपतराय होते लाहोरचे, त्यांनी नॅशनल कॉलेज लाहोरला सुरू केलं. आणि या नॅशनल कॉलेजचे सगळ्यात फेमस विद्यार्थी कोण होते? लाहोरच्या नॅशनल कॉलेजचे सगळ्यात फेमस तर भगतसिंग, सरदार भगतसिंग याच कॉलेजमध्ये सामील होऊन ते शिक्षण घेतात. आणि चौथा पॉईंट काय आहे? स्वराज. स्वराज्य म्हणजे काय? जे अधिकार ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आहे तेच अधिकार कोणाला देण्यात यावे? भारतात राहणाऱ्या व्यक्तीला देण्यात यावे. ठीक आहे, समजत आहे सगळ्यांना की बोर होत आहे? समजत आहे ना? मग आता काय झालं, हे जे 4 पॉईंट्स होते याच्या बेसिसवर जी अँटी पार्टिशन मुवमेंट आहे ही बंगालमध्ये खूपच सक्सेसफुल ठरली. मग आता एक्स्ट्रीमिस्ट काय म्हणत होते की ही जी मुवमेंट आहे ही बंगालमध्ये खूपच सक्सेसफुल आहे, म्हणजेच काय लोहा गरम हो चुका है, अभी हथौड़ा मारने का समय आ गया है. तर आपण काय केलं पाहिजे? ही जी मुवमेंट आहे हिला बंगालच्या बाहेर पूर्ण भारतभर स्प्रेड केलं पाहिजे, म्हणजेच आपला टाइम आ गया. पण मॉडरेट्स काय म्हणत की हा जो टाइम आहे हा करेक्ट टाइम नाही आहे. जर आपण असं बंगालच्या बाहेर त्या मुवमेंटला घेऊन जाऊ तर ब्रिटिश काय करतील? ब्रिटिश 2 दिवसात पोलीस वापरून मुवमेंट सप्रेस करून टाकणार, सगळ्यांना बंद करून टाकणार, असं कोण म्हणत? मॉडरेट्स. तर एक्स्ट्रीमिस्टचं म्हणणं होतं की बंगालच्या बाहेर मुवमेंट एक्स्ट्रीमिस्ट, आणि मॉडरेट्स म्हणत की बंगालच्या बाहेर मुवमेंट जाणार नाही. मग आता तुम्ही मला सांगा की तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट आहे आणि तुम्हाला बंगालच्या बाहेर जर मुवमेंट न्यायची आहे आणि तुम्ही मॉडरेट आहे, तुम्हाला बंगालच्या बाहेर मुवमेंट जाऊ द्यायची नाही आहे, तर तुमचा कोणत्या संघटनेवर, कोणत्या ऑर्गनायझेशनवर कंट्रोल असणे आवश्यक आहे? काँग्रेस. तर काँग्रेसवर कंट्रोल असणे आवश्यक आहे. समजत आहे सगळ्यांना? कारण जर एक्स्ट्रीमिस्ट तुम्ही आहे आणि तुम्हाला बंगालच्या बाहेर जर मुवमेंट न्यायची आहे, जर काँग्रेस तुमच्या हातात राहील तेव्हाच तुम्ही काही करू शकता. तुम्ही मॉडरेट्स आहे, बंगालपर्यंतच मुवमेंट मर्यादित ठेवायची आहे, काँग्रेस तुमच्या हातात राहील तेव्हाच तुम्ही काही करू शकता. समजत आहे? मग या मुद्द्यावरून की मुवमेंट बंगालच्या बाहेर जाणार की बंगालपर्यंतच मर्यादित राहणार, या मुद्द्यावरून मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. आणि वाद कशासाठी होता? तर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी, प्रेसिडेंटशिपसाठी वाद होता. मग 1905 साली बनारस येथे सेशन ठेवण्यात आलं. एक्स्ट्रीमिस्टच्या हाती काँग्रेसची सूत्री जाऊ नये म्हणून काय झालं, मॉडरेट्सचे जे कॅप्टन होते गोपाळकृष्ण गोखले ते स्वतः मैदानात उतरले, त्यांनी प्रेसिडेंटशिप स्वतःकडे ठेवली 1905 साली. तर जे एक्स्ट्रीमिस्ट होते, एक्स्ट्रीमिस्ट म्हणून की ठीक आहे काही हरकत नाही, 1906 साली कोण अध्यक्ष होणार? लोकमान्य टिळक अध्यक्ष करू म्हणून. आता हे कोणाला माहीत झालं? मॉडरेट्सला माहीत झालं. त्यांनी स्मार्ट प्ले केला. त्यांनी काय केलं? 1906 साली कलकत्त्याला सेशन ठेवलं आणि कोणाचं नाव समोर केलं? दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी सगळ्यांपेक्षा सिनियर होते, त्यांच्या पुढे एक्स्ट्रीमिस्ट कॅन्डिडेट उभा करू शकत नव्हते, कारण जर एक्स्ट्रीमिस्टने कॅन्डिडेट उभा केला असता तर ही दादाभाई नौरोजींची डिसरिस्पेक्ट झाली असते. एक्स्ट्रीमिस्टने कॅन्डिडेटच उभा नाही केला. 1906 साली कोण अध्यक्ष बनले? मग दादाभाई नौरोजी. मग आता 1905 आणि 1906 ही 2 वर्ष एक्स्ट्रीमिस्टच्या हातातून गेली होती. मग आता हे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, होमवर्क त्यांनी केलं, त्यांनी ठरवलं की काही पण होऊन जाईल. 1907 साली अध्यक्ष कोण बनणार? लोकमान्य टिळक अध्यक्ष बनणार. मग आता ही पण गोष्ट कोणाला माहीत झाली? मॉडरेटला ही गोष्ट माहीत झाली. मॉडरेटने काय केलं? 1907 सालचं ते सेशन होतं ते कुठे ठेवलं? सुरत. सुरतला ठेवल्यामुळे काय झालं होतं की लोकमान्य टिळक आता अध्यक्षपदासाठी उभे राहू नव्हते शकत. तर असं कशामुळे झालं की सुरतला या दिवशी ठेवलं आणि टिळक उभे नव्हते राहू शकत? काय कारण होतं याच्या मागे माहित आहे?
तर त्यावेळेस कसं होतं की ज्या प्रेसिडेन्सीमध्ये ज्या एरियामध्ये सेशन अधिवेशन राहील त्या प्रेसिडेन्सीचा त्या एरियाचा व्यक्ती अध्यक्ष होऊ शकत नव्हता. तर सुरत कोणत्या प्रेसिडेन्सीमध्ये होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होतं. टिळक कुठले होते? महाराष्ट्र रत्नागिरीचे होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी. म्हणजे टिळक काय झाले होते? एलिमिनेट झाले होते. ते एलिजिबल्स नव्हते फॉर्म भरायसाठी. मग काय केलं? एक्स्ट्रीमिस्टने पटकन आपला कॅन्डिडेट चेंज केला आणि कोणाला उभं केलं? लाला लजपतराय यांना उभं केलं. आणि तिकडे मॉडरेट्स यांनी कोणाला उभं केलं? रासबिहारी घोष. पण डिसेंबर महिन्यात 1907चं सेशन सुरू झालं. तरी पण ठरलं नव्हतं की अध्यक्ष आता कोण होणार. इकडे सेशन सुरू होऊन गेलं पण तरी ठरलं नाही की अध्यक्ष कोण होणार. मग आता अध्यक्ष कोण होणार या मुद्द्यावरून तिथे जबरदस्त वाद झाला. लिटरली मारामारी झाली मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट यांच्या मधात. आणि काय झालं? यावर्षी काँग्रेस तुटली. कोणत्या कोणत्या दोन भागात? जहाल आणि मवाड. काँग्रेस सुरत स्प्लिट 1907. मग आता काय केलं? काँग्रेसचे जे मॉडरेट्स होते त्यांनी टिळकांना काँग्रेसमधून सस्पेंड केलं की तुमच्यामुळे काँग्रेसमध्ये काय होतं? असंतोष निर्माण होत आहे, तुम्हाला आम्ही काढतोय, सस्पेंड करत आहे. टिळकांना काय केलं? काँग्रेसमधून सस्पेंड केलं. मग आता टिळकांचे जे समर्थक होते, सपोर्टर होते, ते म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही, काँग्रेसमधून काढलं काय झालं, आपण आपली स्वतःची दुसरी काँग्रेस तयार करू, लोक आपल्यासोबत आहेत. मग टिळकांनी केली का दुसरी काँग्रेस तयार? केली का? नाही केली. का नाही केली? ते करू शकत होते इझिली, खूप इझी होतं त्यांच्यासाठी. या काँग्रेसपेक्षा मोठी काँग्रेस ते तयार करू शकत होते, पण तरी त्यांनी नाही केली. का नसेल केली? तर लोकमान्य टिळक म्हणत की ही जी काँग्रेस आहे, ही काँग्रेस काय? ही आपली पार्लमेंट आहे, आपली संसद आहे. आणि एका देशामध्ये किती पार्लमेंट असतात? एकच पार्लमेंट असते. जर आपण दुसरी काँग्रेस तयार केली म्हणजेच आपण काय करतो? आपण दुसरी पार्लमेंट तयार करतो. आणि एका देशात दोन पार्लमेंट राहू शकत नाही. जर दुसरी काँग्रेस किंवा दुसरी पार्लमेंट तयार करायची असेल तर आधी काय करायला लागेल? दुसरा देश तयार करावा लागेल. टिळकांनी मॅच्युरिटी दाखवली आणि त्यांनी दुसरी काँग्रेस तयार केली नाही. मग आता काय झालं होतं? हे जे एक्स्ट्रीमिस्ट होते, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लोकमान्य टिळक, यांना काँग्रेसमधून सस्पेंड करण्यात आलं होतं. आता काँग्रेसमधून सस्पेंड झाल्यामुळे काय झालं होतं? यांचा जो लिगल सपोर्ट होता, लिगल बॅकिंग होती, ती गेली होती. यांच्या मागे कोणत्याच ऑर्गनायझेशनचं स्ट्रेंथ नव्हती. तर ब्रिटिश ऍक्टिव्ह झाले. ब्रिटिशांनी काय केलं? पटापट यांना अरेस्ट करायला सुरुवात केली. समजत आहे सगळ्यांना? यांना पटापट अरेस्ट करायला सुरुवात केली. लाला लजपतराय यांना अरेस्ट केलं आणि कुठे पाठवलं? USA. त्यांना सांगितलं की काही वर्ष USA मध्ये राहा, इकडे राहू नका. बिपिनचंद्र पाल यांना अरेस्ट करून कुठे पाठवलं? UK. आणि अरविंद घोष यांना कुठे पाठवलं? तर आधी त्यांना तुरुंगात टाकलं, काही दिवसानंतर त्यांना सोडलं. मग अरविंद घोष स्वतः पॉंडिचेरी येथे जाऊन राहू लागले. तर एक व्यक्ती USA, एक व्यक्ती UK. आणि पॉंडिचेरी कोणाच्या कंट्रोलमध्ये होतं? कोणाची कॉलनी होती पॉंडिचेरी? फ्रेंच कॉलनी होती पॉंडिचेरी. तर एक व्यक्ती USA, एक UK आणि एक फ्रेंच कॉलनीमध्ये राहत होती. तर अरविंद घोष पॉंडिचेरी इथे गेले. त्यांना तिथे योगाची आवड लागली. ते म्हणत की आता आपण योगाच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ. आणि त्यांना काय म्हणून ओळखले जाऊ लागले? योगी अरविंदो. इथून पुढे याच्या आधी ते क्रांतिकारी अरविंदो होते आणि इकडे काय झाले आता? ते योगी अरविंदो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? मग आता हे जे तिघ जण आहे यांना अरेस्ट केली. पण यांचे कॅप्टन कोण होते? टिळक. पण टिळकांना अरेस्ट केली नाही. तर काय झालं होतं? ब्रिटिशांना कारण सापडत नव्हतं की टिळकांना कशासाठी अरेस्ट करायचं. त्यांना कारण सापडत नव्हतं. टिळक खूप केअरफुली वर्क करत, कोणताच क्लू सोडत नव्हते. तर असं काही महिने निघून गेले. ब्रिटिश शोधातच होते की काही कारण सापडलं, काही कारण सापडलं. आणि मग काही महिन्यानंतर त्यांना एक कारण सापडलं. आणि कारण कुठे सापडलं? तर मुझफ्फरपूर, बिहार येथे. काय झालं होतं मुझफ्फरपूरमध्ये? भारतातली पहिली घटना कोणती घडली होती मुझफ्फरपूरमध्ये? मुझफ्फरपूर, बिहार. तर काय झालं होतं? मुझफ्फरपूरमध्ये 1908 साली भारताचा पहिला बॉम्ब ब्लास्ट झाला होता. दोन यंग रिव्होल्युशनरीज होते, प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस. त्यांनी काय केलं? तिथला जो मॅजिस्ट्रेट होता किंग्सफोर्ड, याच्या गाडीवर बॉम्ब ब्लास्ट केला. पण किंग्सफोर्ड त्या दिवशी आला नव्हता. त्याच्या जागी दोन महिला आल्या होत्या आणि चुकीने त्यांचा मृत्यू झाला. आता हे माहीत झालं की आपल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला, तर प्रफुल्ल चाकीने काय केलं? सुसाईड केलं आणि खुदिराम बोस होते यांना फाशी झाली. मग आता ही घटना कुठे घडली होती? बिहारमध्ये. आणि टिळक कुठे होते? महाराष्ट्रात, पुणे, मुंबई कुठेतरी होते ते. त्यांचं काही डायरेक्ट इनडायरेक्ट रिलेशन नव्हतं. त्यांनी फक्त एक लेख लिहिला केसरीमध्ये की जेव्हा ब्रिटिश सरकार भारतीयांचं म्हणणं ऐकून घेत नाही तेव्हा लोक अशा प्रकारे बॉम्बचा वापर करतात. फक्त हा आर्टिकल लिहिला. त्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट रिलेशन काहीच नव्हतं याच्यासोबत. मग आता ब्रिटिशांना कारण सापडलं आणि या आर्टिकलच्या बेसिसवर टिळकांना अरेस्ट केलं. टिळकांना अरेस्ट केलं आणि केस कुठे झाली? मुंबईला
केस झाली. टिळकांचे वकील कोण होते? मोहम्मद अली जिन्ना या केसमध्ये वकील होते. पण इंटरेस्टिंगली या केसचे जज कोण होते? दिनशा दावर. आता हे नाव कुठे बघितलं होतं आपण? याच्या आधी चाफेकर बंधूच्या वेळेस जी केस झाली होती त्यावेळेस हेच दिनशा दावर टिळकांचे वकील होते. ब्रिटिश हा पॉईंट मिस करून गेले होते, त्यांच्या लक्षातच नाही राहिलं की असं काही होतं. पण काय झालं, दिनशा दावर वकील होते, मोहम्मद अली जिन्ना त्या काळातले मुंबईतले सगळ्यात मोठे वकील होते, दिनशा दावर जज होते या केसचे. पण इतकं असून सुद्धा टिळक केस हारले. शेवटच्या दिवशी टिळकांनी 21 तास आर्ग्युमेंट केले, 21 तास आपला पक्ष ठेवला. पण ब्रिटिशांनी आधीच ठरवलं होतं की काही पण म्हणजे टिळकांना जेलमध्ये टाकायचं म्हणजे टाकायचं. तर पूर्ण प्लॅनिंग होती ब्रिटिशांची आणि शेवटी टिळक केस हारले. दिनशा दावर यांनी त्यांना 6 वर्षाचं रिगर्स इम्प्रिझमेंट सक्षम कारावास सुनावला. समजत आहे सगळ्यांना? तर मग आता त्यांना कोणत्या जेलमध्ये पाठवण्यात आलं? म्यानमारच्या मंडालीच्या तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलं. मग आता त्यावेळेस काय होतं, हे जे ब्रिटिश होते यांचं राज्य भारतासारख्या 50 देशांवर होतं. ते काय करत, या देशातल्या कैद्यांना त्या देशात पाठवत आणि त्या देशातल्या व्यक्तीला या देशात आणून ठेवत. त्यांनी टिळकांना कुठे पाठवलं होतं? म्यानमार मंडालीच्या जेलमध्ये पाठवलं होतं. आणि जो म्यानमारचा राजा होता थिब्बा, याला कुठे आणून ठेवलं होतं? रत्नागिरी. म्हणजे रत्नागिरीच्या व्यक्तीला म्यानमारला आणि म्यानमारच्या व्यक्तीला रत्नागिरीला. तर तिथला जो राजा होता थिब्बा त्याचंही पॅलेस आहे, आज पण हे रत्नागिरीमध्ये आहे. ठीक आहे. आता हे कोणतं वर्ष सुरू आहे? 1908. टिळक कुठे गेले आहे? मंडालीच्या तुरुंगात. आणि बाकीचे जे एक्स्ट्रीमिस्ट लीडर आहेत ते पण भारताच्या बाहेर गेले आहेत. पण जे लोक आहे भारतीय आणि जे मॉडरेट्स आहेत ते आता पण भारतामध्येच आहे. आणि ही जी अँटी पार्टिशन मुवमेंट आहे ही आता पण सुरूच आहे, कंटिन्युअसली सुरू आहे. हे वर्ष होतं 1908. मुवमेंट कंटिन्युअसली सुरू होती. त्यानंतर आले 1909. 1909 साली ब्रिटिशांनी कोणत्या सुधारणा केल्या? मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स आणि मॉर्लेमेंटो सुधारणा. तर लोकांना मॉडरेटला असं वाटलं की या सुधारणामध्ये ब्रिटिश बंगालची फाळणी रद्द करतील, स्वराज्याबद्दल काहीतरी बोलतील. पण ब्रिटिशांनी काय केलं, या सुधारणांमध्ये ते बंगालच्या फाळणीबद्दल काही बोललेच नाही. आणि स्वराज्याबद्दल बोलताना जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता, भारत मंत्री, कोण होता भारत मंत्री? मॉर्ले होता. तर मॉर्ले म्हणाला स्वराज्याबद्दल बोलताना की आस्किंग फॉर स्वराज इज लाईक आस्किंग फॉर मून. म्हणजे स्वराज्य मागणी कशासारखं आहे? चंद्र मागण्यासारखी आहे. स्वराज्याची मागणी ही चांदोबाची मागणी, असं कोण म्हणाला? लॉर्ड मॉर्ले. आता यामुळे लोक खूपच जास्त चिडले, मॉडरेट्स तर खूपच जास्त चिडले. यामुळे काय झालं, भारतातलं वातावरण एकदम असंतोषजनक बनलं. ब्रिटिश थोडे सेफ राहण्यासाठी त्यांनी एक स्टेप मागे घेतला आणि 1911 साली त्यांनी काय केलं, बंगालचं पार्टिशन रद्द केलं. आणि याच वर्षी त्यांनी काय डिक्लेअर केलं, कॅपिटल कुठे जाणार? दिल्ली. 1911 साली त्यांनी कलकत्त्यावरून दिल्लीला कॅपिटल नेलं. आता मला सांगा की 1757 मध्ये प्लासी झालं आणि हे 1911 म्हणजे जवळजवळ 150-160 वर्ष झाली. त्यांनी इतकी वर्ष कलकत्त्याला कॅपिटल का ठेवलं होतं? भारताची नॅशनल राजधानी तर दिल्ली असायला हवी. का ठेवलं होतं कलकत्त्याला कॅपिटल? समजत आहे ना सगळ्यांना? काय ठेवलं होतं? हां. तर एक हे बिझनेसवाला रिझन होतं. आणि याविरुद्ध भारतातले लोक काय म्हणत की कलकत्त्याला समुद्र लागून आहे आणि समुद्र लागून असल्यामुळे काय होईल की भारतामध्ये काही प्रॉब्लेम झाली की ब्रिटिशांना पळून जाणं सोपी, म्हणून ते कलकत्त्यामध्ये राहून असे भारतातले लोक त्यांना चिडवत. मग ब्रिटिशांना हे सगळं माहीत झालं, जशी जशी त्यांची पोझिशन वाढत गेली त्यांनी ठरवलं की आपण दिल्लीला कॅपिटल नेऊ. हे कर्जनच्या काळात कर्जनना सांगण्यात आलं होतं की तू दिल्लीला कॅपिटल घेऊन जा. पण कर्जननी काय केलं, दिल्लीला कॅपिटल नेलंच नाही. का नसं नेलं त्यांनी? कलकत्त्यालाच ठेवलं त्यांनी कर्जननी. तर तो म्हणत की दिल्ली काय कर्स सिटी, एक श्रापित शहर आहे, जो पण दिल्लीवर राज्य करतो त्याचं राज्य पडते, असं कोण म्हणत? कर्जन. आणि त्याचंही म्हणणं बरोबर ठरलं का? बरोबर ठरलं. कारण 1757 ते 1911 पर्यंत सगळं बरोबर सुरू होतं. 1911ला दिल्लीला कॅपिटल दिलं आणि कधी पडलं राज्य? 1947ला पडलं. 36 वर्षामध्ये राज्य पडून गेलं. कर्जनचं म्हणणं बरोबर ठरलं. कर्जन काय होता? विजनरी. मग आता 1911 साली काय झालं, हे सगळे टिळक मंडालीच्या जेलमध्ये 1911 मध्ये, 1908 ते 1914 ते मंडालीच्या जेलमध्ये राहणार होते. 1911 साली बंगालचं पार्टिशन रद्द झालं आहे. लोकांकडे काही मुद्दा नाही आहे ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी, मॉडरेट्सकडे काही मुद्दा नाही आहे ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी. मग काय होतं, 1912 आणि 1913 हे वर्ष काय होते, एकदम पॉलिटिकल इनॅक्टिव्हिटीचे वर्ष होते. या 2 वर्षात काहीच मोठी घटना घडली नाही. ब्रिटिशांना वाटलं की सगळे आता आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण 1914 पासून घटना घडायला सुरुवात झाली. आणि 1914 मध्ये काय सुरू झालं? कशाची सुरुवात झाली? 1914 पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. तर मे जून या महिन्यात 1914 साली पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली.
ब्रिटिशांना वाटलं की 6 महिन्यात आपण जर्मनीला हरवून टाकू आणि बॉईज विल बी बॅक फॉर क्रिसमस, म्हणजे डिसेंबरपर्यंत वॉर खतम करू. आपले जे सोल्जर्स आहेत तर डिसेंबरपर्यंत ब्रिटनमध्ये क्रिसमससाठी येणार. पण 1-2 महिने वॉर झालं. ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं की जर्मनीने खूप जबरदस्त होमवर्क केला आहे, तयारी खूप चांगली केली आहे. जर्मनीला हरवणं इतकं सोपी नाही आहे. त्यासाठी आपल्याला कोणाची मदत हवी आहे? भारतीयांची मदत हवी आहे. तर मग भारतीयांची मदत मिळावी, भारतीयांमध्ये सिंपथी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी काय केलं? 1914 साली टिळकांच्या शिक्षेचे 6 महिने बाकी असताना, म्हणजे फक्त 5.5 वर्ष झाली असताना टिळकांना मंडालेच्या तुरुंगातून त्यांनी रिलीज करून टाकलं. समजलं सगळ्यांना? समजत आहे ना? टिळकांना 1914 साली त्यांनी रिलीज केलं. मग आता टिळक 1908 ते 1914 कोणत्या तुरुंगात आहे? मंडाले, म्यानमारच्या तुरुंगात. इथे त्यांनी काय केलं? इथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. कोणत्या भाषेत लिहिला? कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिला हा ग्रंथ? तर मराठीमध्येच लिहिला. ते इंग्लिशमध्ये पण इझिली लिहू शकत होते. जर त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं असतं तर काय झालं असतं? हे जे मास्टरपीस आहे याला नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड भेटले असते, लिटरेचरचं नोबेल वगैरे भेटलं असतं. पण त्यांनी काय केलं? त्यांनी मराठीत लिहिलं. का लिहिला मराठीत? तर महाराष्ट्रातले जे लोक आहेत फक्त त्यांना समजावं म्हणून त्यांनी काय केलं? हे मराठीमध्ये लिहिलं. मग आता त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये राहून हा ग्रंथ लिहिला होता. तर ब्रिटिशांनी काय केलं? त्यांच्यापासून हा ग्रंथ तुरुंगात असताना जप्त केला. ब्रिटिश म्हणाले की आम्ही हा ग्रंथ वापस करू नाही. टिळक म्हणाले की ठीक आहे, तुम्ही घेऊन घ्या, माझ्या माइंडमध्ये सगळ्या मी रिलीज झाल्यावर पुन्हा डबल लिहून काढेल. तर ब्रिटिशांनी काय केलं? यापेक्षा बरं त्यांनी टिळकांना ग्रंथ देऊन दिला. मग आता काय झालं होतं? मंडालेच्या तुरुंगात 5.5 वर्ष टिळक होते. त्यांना सक्षम कारावास, रिगरस इम्प्रिजमेंट झालं होतं. ब्रिटिश काय करत? त्यांच्या वयापेक्षा जास्त काम त्यांच्याकडून करून घेत, बरोबर जेवण नव्हतं भेटत. याच काळात त्यांना डायबिटीज झालं. 1912 साली त्यांच्या वाईफ सत्यभामाबाई यांचं पण निधन झालं. समजलं इतकं सगळ्यांना? मग आता टिळकांची रिलीज झाली आहे, टिळकांचं वय वाढलं आहे, तब्येत खराब झाली आहे, डायबिटीज झाला आहे, पत्नीचा मृत्यू झाला आहे, करासाठी काही काम उरलं नाही. तर लोकांना वाटलं की टिळक युग संपलं, टिळक आता रिटायरमेंट घेणार. टिळकांनी घेतलं का मग रिटायरमेंट? रिलीज झाल्यानंतर नाही घेतलं. टिळक पुण्यात आले आणि पुण्यात येऊन त्यांनी कोणतं आर्टिकल लिहिलं? पुन्हा म्हणजे जेलमध्ये जाण्याआधी जिथून कार्य सुटलं होतं मी तिथूनच पुन्हा सुरू करणार, रिटायरमेंट घेणार नाही, लढा सुरूच राहील. 1914 साली आले ते 1 वर्ष ब्रेक घेतला. 1916 साली कोणती ऑर्गनायझेशन जॉईन केली? 1916 साली काँग्रेस जॉईन केली. आणि याच्या पुढच्या वर्षी त्यांनी काय कोणती हे सुरू केली? लीग सुरू केली 1917 साली, होम रूल लीग 1917 साली त्यांनी सुरू केली. कोणासोबत? ॲनी बेझंट यांच्या सोबत. आणि टिळक आणि ॲनी बेझंट यांची होम रूल लीग काय होती? वेगवेगळी होती. आता टिळकांचे काही सपोर्टर्स यांना वाटत होतं की आपल्या होम रूल लीगचे लीडर टिळक असावे. ॲनी बेझंट यांच्या सपोर्टरांना वाटत होतं की लीडर कोण? नंतर ॲनी बेझंट. म्हणून त्यांनी समजदारी दाखवत 2 अलग अलग होम रूल सुरू केले. आणि टिळकांची जी होम रूल होती त्याचं अधिवेशन, पहिलं अधिवेशन कुठे झालं? कुठे झालं पहिलं अधिवेशन? बेळगाव इथे झालं. आणि याच बेळगावच्या अधिवेशनामध्ये टिळकांनी कोणती घोषणा दिली? जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो. तर 1905 साली टिळक काय म्हणत ब्रिटिशांना त्या 4 पॉईंटमध्ये, की शेवटचा पॉईंट होता स्वराज. ब्रिटिशांना म्हणत की तुम्ही आम्हाला स्वराज द्या. पण इथे टिळक काय म्हणताय? की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. म्हणजे मी आता ब्रिटिशांना मागत नाही आहे, मी काय करेन? तो माझा हक्क आहे आणि माझा हक्क मी लढून घेईन, असं कोण म्हणत? म्हणजे त्यांचा स्टँड काय होता? त्यांचा स्टँड आणखीनच अग्रेसिव्ह झाला होता. ते आणखी अग्रेसिव्ह बनले होते वयानुसार. मग आता ही जी घोषणा आहे, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, तर टिळकांनी स्वतः तयार केली होती का? त्यांनी लिहिली होती का? स्वतः लिहिली होती त्यांनी? नाही. तर हे त्यांनी स्वतः तयार केली नव्हती. त्यांचे एक सहकारी होते जोसेफ बाप्टिस्टा, यालाच काय म्हणत? काका बाप्टिस्टा असं म्हणत. हे काही मुंबईचे मेयर होते आणि होम रूल लीगमध्ये टिळकांच्या सोबत होते. यांनी ही घोषणा लिहिली होती की स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणार. फक्त टिळकांनी काय केलं? याला पॉप्युलर केलं. ठीक आहे, इतकं समजलं सगळ्यांना? हे कोणतं वर्ष चालू आहे? 1917 सुरू आहे, होम रूल लीग सुरू आहे. मग यानंतर आलं 1918. यावर्षी काय झालं? टिळक 1 वर्षासाठी लंडनला गेले. कशासाठी गेले ते लंडनला? 1 वर्ष ते ब्रिटनमध्ये राहिले, कोणतीच पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी त्यांनी केली नाही. 1 वर्ष काय केलं असेल त्यांनी लंडनमध्ये? अच्छा, त्यांना कनेक्ट करण्यासाठी. तर मला सांगा,
टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं कोणी सगळ्यात आधी म्हटलं? व्हॅलेंटाईन चिरोल याने म्हटलं. त्याच्या चिरोल काय होता? हा लंडन टाइम्सचा पत्रकार होता. तो जेव्हा वर्ल्ड वॉर सुरू होतं तेव्हा भारतात आला. भारतात त्याने बघितलं आणि त्यावर त्याने पुस्तक लिहिलं. कोणतं पुस्तक लिहिलं? इंडियन अनरेस्ट हे पुस्तक लिहिलं. यात तो म्हणतात की भारतीय असंतोषाचे जनक कोण आहे? तर लोकमान्य टिळक हे आहे. तर लोकमान्य टिळकांनी काय केलं? त्याच्यावर केस केली. कोणती? डिफेमेशनची केस केली. आता केस खूप आधी केली होती 14-15 साली, पण त्याचा नंबर कधी आला होता? 1918ला. तर ही केस लढवण्यासाठी टिळक 1 वर्ष लंडनला गेले, 1 वर्ष लंडनमध्ये राहिले. पण आता ही केस कुठे चालू होती? लंडनमध्ये ब्रिटिश व्यक्तीविरुद्ध चालू होती. आणि केस कोणी केली होती? का भारतीय व्यक्तींनी केली होती. जजेस वगैरे सगळे ब्रिटिश होते. तर 1 वर्ष केस चालली, पण टिळक काय झालं? शेवटी केस हारले की जिंकले? टिळक केस हारले. टिळक गेले होते कंपन्सेशन आणण्यासाठी, पण काय झालं? चुकीने कंपन्सेशन केस हारल्यामुळे त्यांना द्यावं लागलं. त्यांचं फायनान्शियल लॉस झाला आणि 1 वर्ष सुद्धा गेलं. तिकडे पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी मागे आल्या होत्या. समजत आहे सगळं? मग आता 1918 साली केस सुरू झाली आणि 1919 साली केस संपली. 1919 साली टिळक भारतात परत आले आणि याच वर्षी काय संपलं? फर्स्ट वर्ल्ड वॉर याच वर्षी संपलं. मग आता हे जे वर्ल्ड वॉर आहे यात कोण जिंकलं होतं? ब्रिटन जिंकलं होतं. आणि ब्रिटनने काय केलं होतं? 15 लाख भारतीय सैनिकांचा वापर केला होता आणि त्यातले 1 लाख सैनिक मारले गेले होते भारतीय. सोबतच ब्रिटनने भारतातील पैसा वापरला, रिसोर्सेस वापरले, दारुगोळा वापरला आणि जर्मनीला हरवलं. तर जे ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होता त्या काळाला, त्याने स्वतः एक्सेप्ट केलं की जर भारतीयांची मदत नसती मिळाली तर जर्मनीला हरवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. मग या स्टेटमेंट नंतर जे भारतीय होते त्यांना वाटलं की आता आपल्यासाठी चांगली वेळ येणार, आपल्याला काहीतरी मिळणार, आपल्याला स्वराज्य मिळणार, असं कोणाला वाटलं? इंडियन्सला असं वाटलं. कोणतं वर्ष आहे? 1919. याच वर्षी कोणता कायदा आला? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म आला. तर ब्रिटिशांनी हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणला. पण त्यांनी काय केलं होतं? यामध्ये फक्त शब्दांचा खेळ केला होता, काही पावर वगैरे भारतीयांना दिली नव्हती. तर यावर टिळकांनी एक आर्टिकल लिहिलं की उजाडले पण सूर्य कुठे आहे. म्हणजे सुधारणा कायदा तर दिला, पण सुधारणा कुठे आहे असं टिळकांनी आर्टिकल लिहिलं. पण ब्रिटिश म्हणाले की तुम्ही, टिळकांना म्हणाले की तुम्ही हा जो लॉ आहे हा बरोबर वाचला नाही, तुम्ही 1-2दा याला वाचा, तुम्हाला सुधारणा दिसली नाही. टिळकांनी पुन्हा 1-2दा वाचलं, पण त्यांना सुधारणा दिसल्या का? नाही. मग त्यांनी एक दुसरं आर्टिकल लिहिलं. त्याला टायटल दिलं की जनाब दिल्ली अभी दूर है. तर दिल्ली काय आहे? दिल्ली काय आहे? सत्तेचं केंद्र आहे ना, सत्तेचं केंद्र दिल्ली आहे. दिल्ली अभी दूर आहे म्हणजेच काय? तर भारतीय अजूनही सत्तेपासून दूर आहे. मग आता टिळकांचा स्टँड पाहून ब्रिटिश म्हणाले की तुम्हाला जर हे कबूल असेल तर घ्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म, जर कबूल नसेल तर इतकंही मिळणार नाही. मग टिळकांनी काय म्हटलं? कबूल आहे की ना कबूल आहे? काय म्हटलं असेल टिळकांनी? ॲक्सेप्ट केलं त्यांनी हा लॉ की अनएक्सेप्ट केला? अनएक्सेप्ट केला. त्यांनी दुसऱ्या दिवशी आणखी केसीमध्ये आर्टिकल दिलं, त्याला टायटल दिलं की नाकबूल आहे. काय टायटल दिलं? नाकबूल आहे. मग आता जमतेम वॉर संपलं होतं. जमतेम वॉरमध्ये इंग्लंड जिंकलं होतं आणि टिळक इकडे काय होते? अग्रेसिव्ह मूडमध्ये येत होते. तर ब्रिटिशांना वाटलं की टिळक अग्रेसिव्ह होतं, एखादी मुवमेंट, एखादी चळवळ लॉन्च करते की काय. आणि ब्रिटिशांची इच्छा नव्हती आता की चळवळ फेस करावं. तर जो भारत मंत्री होता कोण होता? मॉन्टेग्यू होता की चेम्सफोर्ड होता? भारत मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण होता? मॉन्टेग्यूच होता. मॉन्टेग्यू इंग्लंडमध्ये राहत होता. तर टिळकांना समजवण्यासाठी मॉन्टेग्यू स्वतः इंग्लंडमधून भारतात आला. तो टिळकांना पण इंग्लंडमध्ये बोलवू शकत होता, पण तो स्वतः आला. तो टिळकांना भेटला आणि टिळकांना म्हणाला की आम्ही ब्रिटिश लोक तुम्हाला चांगल्या मनाने सुधारणा देतो तुमच्या भारतीयांच्या भलं होण्यासाठी, तर तुम्ही या सुधारणामध्ये कॉपरेट का करत नाही, असं तो कोणाला म्हणाला? टिळकांना म्हणाला. मग टिळक म्हणाले की ठीक आहे आम्ही कॉपरेट करू, पण कसं कॉपरेट करू? तर रेस्पॉन्सिव्ह कॉपरेशन करू. म्हणजेच काय? प्रतियोगी सहकार्य. तर ज्या प्रमाणात ब्रिटिश भारतीयांना सहकार्य करतात तितक्याच प्रमाणात आम्ही सहकार्य करू आणि ज्या प्रमाणात असहकार्य करतात त्या प्रमाणात आम्ही असहकार्य करू. कोण म्हटलं असं? लोकमान्य टिळकांनी. म्हणजे ते हे कायद्याच्या विरोधात होते. आणि याच वर्षी कोणती घटना घडली? जालियनवाला बाग. तर या घटनेमुळे टिळक पूर्ण शॉक झाले होते. तर हे जे आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म आणि जालियनवाला बाग याच्या विरुद्ध काहीतरी करायचं याची प्लॅनिंग टिळकांची सुरू झाली होती. पण टिळक याच्या विरुद्ध काही करू शकले का? नाही करू शकले. कारण काय झालं? 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळक यांचा मुंबई येथे मृत्यू झाला. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आणि इथपासून कोणतं युग संपलं? टिळक युग. आणि कोणतं युग सुरू झालं? गांधी युग. तर मला सांगा टिळक युग आणि गांधी युग हे या 2 युगामध्ये किती दिवसाचं अंतर आहे? किती दिवसाचं अंतर आहे?
तर काय झालं होतं, 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू कुठे झाला, बॉम्बे. आणि या दिवशी 1 ऑगस्ट 1920 गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली, असहकार चळवळ. कुठून सुरू केली, बॉम्बेवरूनच सुरू केली. म्हणजे इकडे टिळक युगाचा सूर्य मावळला, इकडे आणि इकडे गांधी युगाचा सूर्य निघाला. टिळक युग आणि गांधी युगात किती दिवसाचं अंतर आहे, एकाही दिवसाचं अंतर नाही आहे. एकाच दिवशी दुसरं युग सुरू झालं. म्हणजे जे टिळकांनी जो दिवा लावला होता तो दिवा कोणी कंटिन्यू सुरू ठेवला, ठीक आहे. समजलं सगळ्यांना, ठीक आहे. थँक्यू.